दिवसाची सुरुवात बरोबर आपण प्रत्येक अशा एका अनुभवामधून गेलो आहोत किंवा सध्या तरी जात आहोत की प्रार्थना करताना आपल्याला बरेच वेळा लक्ष केंद्रित करता येत नाही. काही लोक त्यासाठी मेडिटेशन करतात, ह्यासाठी की लक्ष एकाच गोष्टीवर केंद्रित करण्यासाठी त्यामुळे मदत होते. आपण बऱ्याच वेळेस तोंडाने प्रार्थना करत असतो, परंतु आपलं लक्ष जे असतं, हे मन जे असतं हे दुसरीकडे असतं. आपल्या कामाचं टेन्शन असतं, आपल्या घरातील कामं असतात आणि राहिलेली काही कामं असतात आणि अचानक प्रार्थना करताना आपल्याला ते सगळं आठवतं आणि अचानक अशी एखादी महत्त्वाची गोष्ट आठवते की जी आपण करायलाच विसरून गेलेलो असतो आणि आपल्या प्रार्थनेमध्ये त्यामुळे अडथळा येतो आणि पटकन लक्षात येतं आणि प्रार्थनेवरचं आपलं लक्ष जे असतं हे उडून जातं. आणि प्रार्थना करीत असताना बऱ्याच वेळेस आपल्या कल्पनाच्या दुसऱ्या विश्वामध्ये आपण असतो. पुष्कळ वेळेस आपण त्यामध्ये कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही की फक्त परमेश्वरावर लक्ष केंद्रित करावं. कधीकधी वाईट विचारसुद्धा अशा वेळेस मनामध्ये येतात प्रार्थना करत असताना आणि ते आपल्याला जी काळजी आहे, भीती आहे, संकट आहे, ह्या गोष्टी आपल्या अवतीभोवती आपल्याला वावरायला सुरुवात करतात त्या आणि आपलं प्रार्थनेमधलं लक्ष हे निघून जातं. देवाला हे सर्व काही माहीत आहे. आमचं डिस्ट्रॅक्शन जे आहे, आमची जी प्रार्थनेवरचं लक्ष उडालेलं आहे, सर्व देवाला माहीत आहे. अगदी आपलं मनातलं बोला. प्रार्थना करत असताना अगदी जसं आपण मित्राबरोबर बसतो त्याप्रमाणे देवाबरोबर बोला. अगदी मनातलं सांगत चला. प्रार्थनेत तुम्हाला जे काय वाटतं, जे काय मागायचं असेल, जे काय सांगायचं असेल ते देवाला सांगा. तो आपले बोलणं, आपली प्रार्थना अगदी लक्षपूर्वक ऐकत असतो. आपल्या कुठल्या साध्या विनंत्या असेल, आपली साधी काळजी असेल, तो हसणार नाही आपल्याला. आपलं तो म्हणणं लक्षपूर्वक ऐकतो. आपल्या सर्व काळज्या त्याच्यावर सोपवा. प्रार्थनेमध्ये अडथळे आम्हाला आमची प्रार्थना बंद करू शकणार नाहीत, कारण आम्ही देवाबरोबर बोलत आहोत. देवाबरोबर सतत तुम्ही बोलत राहा. आपल्या जीवनामध्ये तोच आमचं एक सहाय्य करणारा आहे. उपासना संगीतमधलं एक गीत आहे आपण की मोह असेल एकी चिंता, काही दिसे त्रासाया, धैर्य नच सुटू देता जा प्रभूला सांगाया. सर्व दुबळ्यास पाहे चित्तवृत्ती जाणतो, मित्र प्रिय जसा आहे हात धरी म्हणतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे मत्तई शुभवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 11वा वचन. मॅथ्यू चॅप्टर 7 and verse 11. मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हाला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागता त्यांना तो किती विशेष करून चांगल्या देणग्या देईल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.